नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वाचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत. आज मी तुमच्या पुढे एक नवीन कथा घेऊन येणार आहे. त्या कथेचे नाव आहे घुसमट. तत्पूर्वी वाचन कट्टा या चॅनलवर जे नवीन श्रोते हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी वाचन कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करावं, जेणेकरून वाचन कट्टा जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. प्रियंका एका जागी बसून एकटक भिंतीकडे पाहत होती. तिच्यात ना उत्साह होता ना आनंद. 8 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं. तेव्हा ती या घरात आली. जेव्हा या घरात आली तेव्हा तिला आबाळ ठेंगणे झाल्यासारखे वाटले होते. प्रेमळ सासू सासरे, समजूतदार नवरा, हौशी धीर आणि एकच नणंद. तिचेही लग्न झालेले. घर तिला अगदी प्रेमळ माणसांनी भरलेलं वाटायचं. सर्व मिळून मिसळून वागायचे. प्रियंकाच्या माहेरच्यांना सांगण्यात आले होते की नवरा चांगला बँकेत नोकरीला आहे आणि हे सांगणारी दुसरं तिसरं कोणी नसून तिचे काकाच असल्यामुळे वडिलांचा काकांवर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच वडिलांनी काकांवर विश्वास दाखवून आपल्या होणाऱ्या जावयाची चौकशी न करता लग्नाला होकार कळवला. पण सासर मात्र तिचं खूप लांब होतं. तिने ठरवलं होतं की सासरच्यांनाही तितकंच प्रेम द्यायचं जेवढं आज ती तिच्या आईवडिलांवर करत होती. तिच्या सासू सासरे तिच्यावरती जीवापाड प्रेम करत होती. लहान दीर वरती एखाद्या बहिणीची मायाप्रमाणे प्रेम करत होती. आणि तिचा नवरा रमेश तर खूप साधा, देखणा, समजूतदार, एखाद्या साहेबाला शोभेल असा होता. त्या दोघांचा सुखी संसार चालू होता. अचानक एके दिवशी तिच्या घरी 2 माणसे आली. त्याने प्रथम रमेश आहे का विचारले, पण प्रियंकाने सांगितले रमेश ऑफिसमध्ये गेले आहेत. तेव्हा ती माणसे खूप जोरात बोलू लागली आणि ओरडू लागली. रमेशने आमच्याकडून जवळजवळ 2 लाख रुपये घेतले आहेत. आम्ही मोठ्या विश्वासाने त्याला दिले आणि आता आमचा फोनसुद्धा उचलत नाही. तुम्ही कोण आहात? असं बोलल्यानंतर प्रियंका थोडी घाबरून गेली. मी त्यांची बायको आहे. असं आहे तर तुम्हाला पण त्याने नोकरी आहे म्हणून फसवलं वाटतं. चोर आहे तो, पैसे घेतो आणि आता देत नाही. त्या माणसांनी सांगितले. 2 दिवस देतो त्याला, हे सांगा त्याला. आतमधून सासूबाई आल्या आणि म्हणाल्या, माझा मुलगा असं करणारच नाही आणि पोलीस कंप्लेंट करीन असे सांगितले आणि दरवाजा लावून घेतला. प्रियंका चांगलीच घाबरली, पण सासूने तिची समजूत काढली. त्या दिवशी रात्री रमेश घरी आला तेव्हा ही गोष्ट तिने त्याच्या कानावर घातली, पण लगेचच त्याने भूक लागली आहे असे कारण सांगून ती गोष्ट टाळली. दुसऱ्या दिवशी पूर्ण घरात आनंदाची बातमी पसरली. प्रियंकाला दिवस गेले होते. घरातले सगळे खुश होते आणि त्याच रात्री रमेश दारू पिऊन घरी आला. तेव्हाही त्याने टाळले आणि म्हणाला, अशा मोठ्या कंपनीमध्ये अशा पार्ट्या होतच राहतात आणि झोपी गेला. सासू सासरे यांनी तिला खूप समजावले. खाजगी नोकरी आहे ना, म्हणून हे असं असतंच. तू त्या माणसांकडे नको लक्ष देऊस. थोड्या दिवसांनी रात्री अपरात्री रमेश घरी दारू पिऊन यायचा. एकदा तर तो त्या पैशांच्या नादात जेलची हवा खाऊन आला. तो रात्री अपरात्री येऊन प्रियंकाला मारहाण करायचा. एकदा दिराने प्रियंकाकडे पैसे दिले होते. त्याला वेळ नव्हतं म्हणून बँकेत खात्यावर टाकायला, पण कधी न कळत रमेशने ते पैसे घेतले आणि स्वतः दारूवर उडवून टाकले. प्रियंकाला दिराच्या समोर राहताना एका अपराधीची भावना जाणवू लागली. दिवसामागून दिवस गेले. प्रियंकाला एक लहानसा मुलगा झाला. त्याचे नाव तिने अभिमानाने विजय असे ठेवले. जसा जसा विजय मोठा होऊ लागला तसे तसे तो प्रियंकाला प्रश्न विचारू लागला. रमेशला शिक्षा भोगणे आता नित्याचे झाले होते. आई बाबा काय करतात ह्या विजयाच्या प्रश्नावर प्रियंका त्याला म्हणाली की सांगायचं सुशिक्षित असून बिनकामी, इतरांना फसवून तुरुंगात जातात, दारू पितात, पण अशा सुशिक्षित ऐतखाऊ बिनकामी नवऱ्यांच्या बायकांना
मिळते ती नुसती घुसमट. या कल्पनेने ती अस्वस्थ झाली आणि पूर्णतः तर मित्रांनो उसळली. कशी वाटली आजची कथा? जर कथा आवडली असल्यास कथेला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा आणि वाचनकट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.